या दृष्टीने महत्वाचं काम तुम्ही सर्व करताय. एक शब्दप्रयोग कोणीतरी तुमच्यापैकी एकाने केला की सरकारचं लक्ष आम्ही वेधतोय की सरकारने जास्त दर द्यावा, बरोबर ना? मी म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही शास्त्रज्ञ आहात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही तर प्रयत्न करू जास्त देण्याचं. सरकार म्हणजे काय? सरकार म्हणजे ग्राहकांकडून येणार आणि तीच परतफेड आम्ही करणार आणि निर्माण करत नाही, तुम्ही निर्माण करता. तर तुम्ही बघायला पाहिजे की नारळाला जास्तीत जास्त नारळ, नारळाच्या झाडाला जास्तीत जास्त नारळ कसे लागतील? आता कोणी सांगेल 176, कोणी सांगेल 190, कोणी 200, 210, 220 पर्यंत मी ऐकलंय. त्याकडे 300 का नाही, 350 का नाही? म्हणजे तुमची जी अपेक्षा आम्हाला जास्त मिळावे ते तुम्ही संख्या वाढवली तर आपल्याला मिळतात ना. हे अशक्य आहे का? नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे अनेक केंद्रावर, देशात परदेशात मी पाहिलं आहे. 350-400 नारळ झाडाला धरणार आणि असे नारळ विकतात तर त्याला मार्केटमध्ये किंमत पण तशी आहे. मग ते प्रत्येक सालीपासून, पाण्यापासून, सगळ्यापासून ते नाळाच्या खोडापर्यंत सगळ्यापासून ते उत्पन्न घेतात आणि सगळ्या गोष्टीचे बाय प्रोडक्ट वेगवेगळ्या वस्तू बनवतात. नाळ्याच्या ते किशीत म्हणतो, माझं मी मालवणी शब्द तुम्हाला ऑर्डनेट माहित नाही. किशी आहे ना, ते किशीच्या 80% जास्त उत्पादन केरळात मी पाहिजे. केरळात मी आमच्या इकडची तरुण मंडळीनं 80 लोकांना घेऊन गेलो की जरा चला शिका, तुम्ही बघा. आणि घेऊन गेलो आणि दाखवलं मी त्या ठिकाणी की किती जाती आहेत, किती प्रकारचं उत्पादन घेतात. आणि मग एवढ्या 84-80 व्हरायटी जर काढल्या त्यांची किंमत किती झाली? नक्कीच 200, 250, 300 नारळाच्या उत्पादन पेक्षा नक्कीच जास्त असेल. त्यामुळे दोघांपैकी एक सरकारचा प्रयत्न आहे, आम्ही तुमच्या पाठी आहे, पण तुम्ही जास्त नारळ झाडाला लागणार उत्पादन करणारे शोधा. शास्त्रज्ञ आहे तुमच्यात, बरोबर सर? तुमचं काम असते. आणि मी पाहिलंय अशी उत्पादनं मी अनेक ठिकाणी देशात पाहिले, तर ते अशक्य नाहीये, हे अशक्य नाही. आणि नारळापासून, नारळाची मी म्हणतो 5 झाडं पण एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. मग पद्धतशीर शास्त्रयुक्त जर काम केलं तर असं काही अशक्य नाहीये. आंबे एका झाडावर 50 आंबे लागतात, 500 लागतात. मग घ्या ना बाबा, कुठल्या एका झाडावर चांगली मशागत करा, व्यवस्थित वाढवा, खत घाला. नोव्हेंबरच्या अगोदर त्याचं पाणी बंद करा, बरोबर आहे ना? घातलं तर काय होईल? आंबे जास्त लागत नाही. मी शास्त्रज्ञ नाही, पण मी जाणून घेतलंय. मी काय याच्यावर एक आवड म्हणून युपी मधून काही नारळ मागवले, काय त्यांचं नाव आहे, आणि मी लावले आणि ते युपी नारळ दिले. तो काही विषय नाही झाला. और तो किधर लगाया आपने? देखो मैं यहाँ लगाया और अभी तक नारियल नहीं आ रहे. तो गेला हाथ करता तो बोला नहीं साहब नारियल कभी भी नहीं आएगा. आप पानी डाल रहे नवंबर डिसेंबर में, जेव्हा मोर येतो तेव्हा पाणी टाकलं का मोर येणार नाही, बंद होतो. मोर नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत मोर येतो, मग मार्च पासून मोर बंद होतो. आणि हे सर्व जाणून आपण उत्पादन जास्त निघावं यासाठी प्रयत्न करा. एक नारळाच्या पासून निघणारे उत्पादन बाय प्रोडक्ट मॅक्झिमम काढा आणि समाजापर्यंत पोहोचवा. कृषीपासून काय बनवतात म्हणजे एक्झिबिशन पाहिजे. मी मंत्री केंद्रात जेव्हा होतो अनेक ठिकाणी, केंद्रापासून एक ठिकाणी एक्झिबिशनला गेलो. काय ते कृषीपासून काय काय बनवलंय,
50-60 वेगळ्या व्हेरायटीज खोबरं आणि बाकीचा विसरा, त्यापेक्षा त्यांनी बाकीच्या भागावर बरंच काय म्हणत. आणि आपण सिरियस किती असावं हे ठरवलं. आपलं सुंदर निसर्ग आहे. उद्या पर्यटक येतील ना, आपण त्यांचं स्वागत करायला कृतज्ञ थकून देऊ, पण त्यांना दाखवायला वेगवेगळ्या गोष्टी, त्याला अनुभवायला काय खाद्य, खोबऱ्यापासून काय काय करता येतं, खोबऱ्यापासून काय विटॅमिन्स तुम्हाला मिळतात, तुमचं शरीर सशक्त बनायला खोबऱ्याचा किती उपयोग होतो, तुमचं नारळ, त्याची पिशी, हे सगळ्याचा उपयोग करतात मी पाहिलं. आणि म्हणून आपण काय करावं, सिरियस करा. पैसे मिळवायचा मार्ग असा सरकारकडे पाहिलं. काही राज्य आहेत ती नेहमी सरकारकडे, सरकार में ये देना चाहिए, सरकार में वो दे. सरकार म्हणजे कोण हो? लोकच ना, जनता. ते जे काय टॅक्स भरतील देतील सरकारला, ते सरकारचं उत्पन्न. सरकार का पैसे छापत नाही, पण ते पैसे योग्य वापर करून कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला परत द्यायचा हा प्रयत्न करतो. तुम्ही पण प्रयत्नशील असतो. मी काय थोडा डोळस आहे. कसं सांगू, मी मीटिंगच्या अगोदर 5-10 मिनिटं अगोदर येतो, बसतो वेळेवर, आणि मग येणाऱ्या सगळ्या लोकांकडे नजर मारतो कसे येत आहे. तरुण वर्ग असला तर प्रत्येक जण ठेवतो. असं आपण काय होतो, या एक अधिवेशन टाईप आहे. शिकायचं आहे काहीतरी. शिकलेला आपण शिकलेला करून कौतुक करतो. काय कौतुक? ते कौतुक हे आपल्या कामाचं असतं. तेव्हा थोडा वेळ नंतर सांगा बोला. माझ्या कुठल्याही मिटिंग असली मी मोबाईल बाहेर ठेवून येतो. काय तुम्ही कधी वापरत नाही मोबाईल. आणि मीटिंग मध्ये अनाउन्स करा सांगतो, पक्षाची मीटिंग असेल तर, बाकी नाही अनाउन्स करतो. मोबाईल बंद ठेवा. पण मोबाईल वाचला, मोबाईल जप्त केला जाईल. हे हा कार्यक्रम संपल्यावर त्या मोबाईलचं लिलाव केलं जाईल, ही आपली सूचना आहे. ते काय नाही आपले बोल. आता सांगा मला, मी कुठून आलो, किती करत आला सांगा. काय गरज आहे आम्हाला? मला काय गरज आहे? काय नोकरी करतोय, काय करतोय? नाही. आपला समाज, आपला राज्य, आपला देश, इथे तरुण शिकले पाहिजे. तरुणांनी मॅक्झिमम जास्तीत जास्त पैसे मिळवले पाहिजे. पैशाचा सदुपयोग केला पाहिजे. आणि रुबाबात राहिला पाहिजे. आमचे नागरिक रुबाबात चांगले आहार घेतले पाहिजेत. चांगलं कमवून मुलांना डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट असं बनवलं पाहिजे. हो, काहीतरी मिळालं बस आहे. मी आता एकाला कोणतरी माझ्या नोकरीला पाठवलं, मी बसलेला काय होतं, काय ते पगाराची अपेक्षा. साहेब 700-800 रुपये चालेल. तर मला सांगा, 700-800 रुपयांनी 5 माणसाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो का आपण? साहेब मेहनत मी कितीही करेन, कोणाला 1,500-2,000 रुपये पगार मिळाला पाहिजे असं सांगणारे तरुण काही हो. कमी 2,000 तरी 5 माणसाला पोसायला पाहिजे ना. आणि म्हणून तशा प्रकारे प्रत्येकाने कामाला लागावं. नुसतं आम्ही बोलू, हे सगळे बोलतील, भाषण करतील, पण भाषणाच्या अंती रिझल्ट काय? तो रिझल्ट पाहिला पाहिजे की आपला उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला व्हायला पाहिजे. आपल्या घरची सगळी माणसं सुखी समाधानी आनंदी व्हावं. आम्ही परदेशात जातो, विमानात बसतो, आजूबाजूला पाहतो, इकडे बाबा बसलेले असतात. तरुण असतात, आता लॅपटॉप पण असतो, तो उघडून बसतो, वेगळे बघत नाही इकडे. आम्ही बोलतो, तुझं नाव काय आहे? तुला काय पडलं का तुझं हे काय? तर तो लॅपटॉपवर हे पाहत असतो, वर्कआउट करतो आणि तुला थांबलं तर निघतो. हे काही कोण आपल्याला फायदा मिळवून देणारे आत्मसात करण्याची गरज आहे. आत्मसात
तरच आपली प्रगती आहे. नहीं तो मोदी में हमारा देश महासत्ता बन जाएगा. कुठलं पिंड घेऊन तुम्ही महासत्ता बनवणार? कामाची इच्छाशक्ती नाही हो आमच्या तरुणांमध्ये. नाही, मी जगेन कसा, मी मिळवेन काय, माझ्या घरातल्या लोकांना कसं बनवेन, इथे काही हेच नाही हो. तसं विश्वास आपण मिळवला पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. आता मला काय झाडांचं काय नाही, यांच्याकडून झाडं काय पाहिजे, मला 5-6 झाडं द्या, नंतर मी येईल आणि घेऊन जाईल. एवढं नाही मी पोचवतो म्हणून नाही. मला हौस आहे झाडांची वेगळी. मी महाराष्ट्रात तरी नर्सऱ्यामध्ये मी फिरलोय. तामिळनाडूला पण नर्सरीत गेलो. फक्त इंडोरची झाडं खरीदतो, घरात ठेव, घरात फार्म हाऊस मध्ये ठेवण्यासाठी. झाडांचं मला आकर्षण आहे. आता मी पुण्याला, माझं पुण्याला एक घर होतंय, तर मी पुण्याला एक नर्सरी आहे तिथे मी गेलो. शोची जागा फळ देणारी नाही. 18,000, 20,000, 30,000 अशी फक्त ठेवणं, ते शोसाठी घडतो. आता हा धंदा पण चांगला आहे नर्सरीचा. एक झाड जरी 15,000, 18,000 ला गेला तर जास्त 5-6 हजार त्याला तयार करायला लागतील. बाकी 10,000 नेट प्रॉफिट आहे तुम्हाला. नफा शोधा आणि नफ्याचा व्यवसाय करा, काम करा, असं मला तुम्हाला सांगायचं. नफा कशात मिळतो तो ठरवला पाहिजे. बरेच जण कामाला लागतात, काम करायला लागतात, पण वर काम नाही करत. आपल्याला मला एवढं मिळायला पाहिजे, मी एवढे तास काम करतो, मी एवढे मला मिळालेच पाहिजे, नाही बोलत तशी. खाली मुंडी गेले काम करायचे, डेपुटीचं पगार घ्यायचं आणि गपचूप घरी जायचं. असं नाही. मिळवेल, मेहनतीने मिळवेल, मेहनतीचं चीज व्हायला पाहिजे, तेवढे पैसे मिळाले पाहिजे. आणि तुम्ही कमवता, तुमच्यावर घर डिपेंड असेल तर घरात लागणार आणि आपलं जीवन घरच्यांचं कसं हवं याचा अभ्यास करून तसे मेहनतीने पैसे मिळवलेच पाहिजे. मिळवले ते मी भाषण करत नाही, मी पण त्यातलाच आहे. मी कोकणातला आहे. कोकणातून मुंबईला गेलो आणि शाळेत शिकताना नोकरी केली. मी व्यावसायिक वयाच्या 15 वर्षाचा असल्यापासून व्यावसायिक आहे. आणि नंतर नोकरी पण, शिक्षण पण, आणि शिक्षण नंतर नोकरी आणि नंतर पॉलिटिक्स, राजकारण. आज राजकारणातली महाराष्ट्रातली देशभौतिक पदं मला मिळवली. बोलून नाही, मी जे ठरवतो ते करतो. मी तेव्हा ठरवलं की नाही, मला एका मोठ्या माणसाने सांगितलं, राणे स्टेजवर जाताना कधी मोबाईल घेऊन जाऊ नको. येस सर. मी त्यानंतर अनेक वर्ष झाली, 15-20 वर्ष, अनेक लोकांनी मला मार्गदर्शन केलं. पाहिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि म्हणून वैसा हो वैसा हो वैसा, अरे काय त्यानं सांग ना, एम पाहतोय तुम्हाला माहिती देऊ का? इकडे पाहायला सांगा, इधर देखने को बोलो ना हमको. अरे आपको बोल रहा हूं मैं, आप क्यों बोल रहे पिछाड़. तेव्हा मी तुमच्याशी बोलायला आलो, मी काय मार्गदर्शक म्हणून. तुमच्यातला ते एक आहे, आपण मेहनत केली, परिश्रम केला, मिळवलं तर तुमच्या स्वप्नात ते तुम्ही आणि कुटुंब बना. कठीण काही नाहीये, पण तशी मेहनत परिश्रम घेतले पाहिजे. आणि मिळवलेल्या पैशाचं विनियोग योग्य करायला पाहिजे. नाहीतर पैसे मिळाले की हौस माझ्या फार कमी नाही आपल्याकडे, काय बरोबर ना. मग मिळाला पैसा इकडून काय दुसऱ्या रस्त्याने जातो, परत आपण आहे तिथेच आहे. बरोबर का? बरोबर ना. तुम्ही काय बोलत नाही, मी थांबतो. असं तुम्हाला भेटून मला बरं वाटलं, आनंद वाटला. हा निसर्ग पाहून त्यापेक्षा आनंद वाटला. सुंदरच आहे निसर्ग. आणि तेव्हा परत केव्हा तरी येईल तुमची कलम घेऊन यायला. तोपर्यंत आता इथे थांबतो. नमस्कार.